झंडे ने दक्कन की तरफ रुख मोड़ा था, एक पांडव को पकड़ने के लिए 100 कौरवों ने घर छोड़ा था। एक साथ सभी ने फेंके पासे चलकर शकुनी की चाल, आखिर उनके कैद में आ गए मराठों के लाल। शंभू राजांना पकडलं गेलं आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये शंभू राजांना आणलं गेलं. सोबत होते कवी कलश. जसं हनुमान जयंतीला हनुमंत लालबुंद झाले असतात ना, तसा शंभू राजा लालबुंद झाला होता. अंगाला काटेरी साखरदंड टोचलेले होते, बोसलेले होते आणि लालबुंद झालेला सरदार संभाजी औरंगजेबाच्या दरबारामध्ये आणण्यात आले आणि एका वडस्तंभाला बांधण्यात आले. आणि आपलं तख्त सोडून तो हिंदुस्थानाचा बादशाह समजणारा औरंगजेब शंभू राजांच्या पुढे आला आणि शंभू राजांकडे पाहू लागला. आणि राजांनी कवी कलशांकडे पाहिलं आणि कवी कलशांना विचारलं, कवीजी, कवी आहात आपण, सुचते का एखादी औरंगजेबाची हालत पाहून एखादी कविता? आणि कवी कलशांनी त्या औरंगजेबाकडे पाहिलं. औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये डोळे कवी कलशांनी टाकले आणि कवी कलश बोलले, हाथी घोड़े तोप तलवार है, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा मेरा राजा, अब भी सब पे भारी है सब. तलवारीचा वार झाला, रक्ताची चिरकांडी, यातनेचा कल्लोळ उडाला. आणि तो औरंगजेब शंभू राजांकडे पाहून म्हणतो, जब 9 बरस का था तब मिला था हमें आगरा में, तब हमने इससे पूछा था, क्यों रे संभा तुझे हमारा डर नहीं लगता? तब इस काफिर ने कहा था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. कभी ठंडक नहीं मिलने दी, लेकिन अब अल्लाह ताला के दरबार में तू झुक जा हमारे सामने. आणि तसा करायलाच हवा. अरे औरंग्या, हे मस्तक कुणा समोर झुकत नाही, हे झुकतं प्रभू रामांपुढं, हे झुकतं महादेवांपुढं, हे झुकतं छत्रपती शिवाजी महाराजांसमोर. आणि औरंगजेब बोलता झाला, ए अल्लाह, क्यों पैदा नहीं होता संभा जैसा, एक ही शक्त मेरे जनाजने. अरे का असं पोरग माझ्या घराण्यामध्ये जन्माला येत नाही आणि करायलाच हवा. अरे औरंग्या, तुझ्या पोटी कसा जन्मलाय संभाजी? स्वतःच्या बापाला जर देऊन मारणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, अरे स्वतःच्या पोरीला कैदेमध्ये टाकणारा तू, तुझ्या पोटी नाही जन्म घेणार संभाजी. संभाजी तो जन्मलेल या सह्याद्रीच्या करड्यावर आणि औरंग्या तुझ्या नरड्यावर. आणि औरंगजेब बोलतो झाला, ले जाओ इससे मेरी नजरों के सामने से दूर, काट डालो इसकी जिबा बोलती है बहुत, फोड़ डालो इसकी आंखें जलाती है मैं बहुत. आणि संभाजी राजांची शिक्षेला सुरुवात झाली. संभाजी महाराजांची पहिली शिजा होती दादा डोळे फोडण्याची. औरंगजेबाचे हबशी हातामध्ये घेऊन आले लालबुंद गरम सलाया, धुळांच्या रेषा हवेमध्ये सोडत होत्या त्या. शंभू राजांना कडून चुकलं, डोळे फोडले जातील. शंभू राजांनी मिटले डोळे, डोळ्यापुढे उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज गडकोट. अरे ज्या डोळ्यांनी घेतलं होतं महादेवाचं दर्शन, ज्या डोळ्यांनी केलं होतं बिरबिरत इशारत आपल्या मावड्यांना, ज्या डोळ्यांनी घेतलं होतं पांडुरंगाचं दर्शन, ते डोळे फोडले जातील आता. शंभू राजांनी उघडले डोळे, डोळ्यापुढे आल्या लालबुंद सलाया, खुपसल्या डोळ्यात, फिरवल्या गरगर आणि निघाल्या बाहेर. डोळे नव्हते कुठं, उरल्या होत्या फक्त काळ्या बुंद, तर्प उग्र वास सोडणाऱ्या खोपण्या. डोळ्यामध्ये दगडाचा बारीक खडा गेला तर 8 दिवस डोळा धरून बसतो. डोळ्यामध्ये गरम सलाया गेला असतील, किती यातना सहन झाल्या असतील. औरंगजेबाची दुसरी सजा होती जीभ तोडायची. औरंगजेबाचे आपशी हातामध्ये घेऊन आले तलवार, जबडा उघडे ना, एकानं घन घेतला, पण मस्तकावरती प्रहार केला. जबडा उघडे ना, एकाला युक्ती सुचली, महाराजांचं नाक दाबून धरलं. श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं, तोंडात घातली सांशी दाबली जीभ, ओढली 2 फूट जीभ बाहेर आली. सपदेशी तलवारीचा वाळ झाला. जीभ पडली होती जमिनीवर, तडफडत वळवळत आणि तोंडातून निघालं फक्त रक्ताचा पूर. एवढं करून औरंगजेबाचं भागलं नाही. कुणीतरी यायचं, शंभू राजांचं अंगावरचं माऊत छाटायचे, कुत्रे गिदडांना काऊ घालायचे. अरे जसा मुसलमानाच्या दुकानामध्ये मेलेला बोकड सोलला जातो ना,
जसा मुसलमानाच्या दुकानामध्ये मेलेला बोकड सोलला जातो ना, तसा औरंगजेबाच्या दरबारामध्ये माझा संभाजी राजा जिवंत सोलला गेला होता. अंगावरती मांस उरलं नव्हतं, हाड दिसत होती दादा. अरे 40 दिवस पायात चप्पल नव्हते, 40 दिवस पोटामध्ये अन्नाचा एक कण नव्हता आणि वर्ण एवढा अत्याचार माझा राजा सहन करत होता. तो औरंगजेब विचारायचा, संभा झुक जा हमारे सामने, इस्लाम कबूल है. आणि माझा सरदार सांगायचा, औरंगजेब ये संभा 1000 साल जिएगा, ये संभा 1000 बार मरेगा, लेकिन अपना हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. दादा ही प्रेरणा त्या शंभू राजांची होती. एकदा पंढरपूरला नाही गेला तरी चालेल, एकदा केदारनाथला नाही गेला तरी चालेल, कुठल्याही देवस्थानाला गेलात नाही तरी चालेल, पण एकदा तुळापुराला जा. आणि तुळापुराला गेल्यानंतर तुळापुराच्या मातीमध्ये पाय ठेवण्याच्या अगोदर पायातली चप्पल काढा, तुळापुराच्या मातीवरती डोकं नसमस्तक करा आणि त्या तुळापुराच्या मातीला विचारा, ए ए ए तुळापुरा, सांग ना माझा संभाजी राजा कसा होता. ए ए ए ए तुळापुरा, तू पाहिलंय ना संभाजी राजांना चालताना, तू पाहिलंय ना शंभू राजांना बोलताना, सांग ना तुळापुरा, माझा संभाजी राजा कसा होता. ए ए ए तुळापुरा, तू पाहिलंय ना 40 दिवस बोकडा सारखा माझा राजा सोलला गेला होता. सांग ना माझा शंभू राजाचा पराक्रम कसा होता. ए ए ए तुळापुरा, एक उपकार करशील का माझ्यावरती. हे तुळापुरा, एक उपकार करशील का माझ्यावरती. जाशील का माझ्या शंभू राजांच्या भूतकाळामध्ये, अरे जाशील का माझ्या शिवरायांच्या भूतकाळामध्ये आणि करशील का माझ्या राजांचा भूतकाळ ताजा. आणि सांग ना तुळापुरा, कसा होता माझा राजा, कसा होता.